दडपशाहीसाठी पोलीस आणल्यात आम्हाला काट्या पिंजर आणायसाठी. तुम्हीच आता पोलिसांना बोलवलं ना, आम्ही बोलवले का? नाही पोलिसांना कोणी बोलवलं? तुम्हीच बोलवलं ना का आम्ही बोलवले? मग तुम्ही आमच्या दडपशाहीसाठी आणलं ना. नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आंबेगाव तालुक्यातील चांडवली खुर्द, कोणता मळा आहे हा? चांडवली खुर्द येथील पाईन वस्ती या ठिकाणी आलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला काही शेतकऱ्यांनी फोन केला होता. तर त्यांची समस्या अशी होती, आवदा पॉवर कंपनी या ठिकाणी हे जे सोलर पॅनल उभे केलेले आहे त्यासाठी यांना आता या ठिकाणाहून पोल उभे करायचे आहेत आणि शेतकऱ्यांच्या जमिनीमधून हे पोल जात आहेत. तर शेतकऱ्यांची समस्या काय आहे आपण हे नक्की जाणून घेणार आहोत. काय समस्या आहे नक्की तुमची? काय झालं, हे बागायत क्षेत्र आहे आणि या बागायत क्षेत्रामध्ये रस्ते सर्वे नंबरचं काही हे नाही, नक्की खुणा अजून काही दाखवलेलं नाहीत. आणि तो शेतकरी म्हणणार आमचं इथे, हे शेतकरी म्हणणार आमचं तिथे. तर उद्या भविष्यात जर समजा आम्हाला काही मोठा व्हेल न्यायचा असेल किंवा मग समजा एखादं गहू करायचं ओपनर वगैरे मशीन न्यायचं असेल तर आम्हाला खूप अडचण येणार. हा जो रोड आहे, हा रोड प्रायव्हेट आहे का? हा रोड प्रायव्हेट आमच्या मालकीचा रोड आहे. हो, मालकीचा रोड आहे तो. आता हे जे आवदा कंपनीचे जे कर्मचारी आहे त्यांच्यासोबत तुमचं काय बोलणं झालं होतं? ते येतात पाणी लावायला आणि ते सांगतात आम्ही करून द्या आम्हाला एवढं काम होत जाऊ द्या तुमच्यासाठी. पोलिसाची गाडी देखील या ठिकाणी आली होती. काय आहे नक्की, काय विषय झाला? हा, मगाशी इथं आलो पाहिलं तर सगळे पोलिसांच्या 2 गाड्या इथे येऊन फिरून गेल्या आणि परत आमच्यावर दबाव आणायचं काम करतात हे आवाज असं. उतारा हा तुम शेतकऱ्याचा आहे? शेतकरी हो, आमच्या शेतकऱ्यांचा उतारा 7-12 शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांचा 7-12 असताना आमच्या काही लेखी सह्या नाही किंवा परमिशन नाही. आमचं परमिशन न घेताना यांनी जबरदस्ती याआधी शेती जी आपली हे जमीन आहे त्याच्यामध्ये पोल आहेत, त्याचा तुम्हाला काय मोबदला भेटतोय का? आधी जे मध्ये आडवे तेवढे पोल उभे केले कशाचं काय, कोण काय काढून द्या, काय नाही. पण आता मग जे नवीन पोल उभे राहणार आहेत त्याचा काय तुम्हाला असं काय लिहून दिले का मोबदला भेटणार आहे? असं काय? काहीच नाही, मोबदला नाही, काही नाही. यांना फक्त यांचं आहे ना, यांचं फक्त जे काही कामकाज चाललंय हे कामकाज फक्त पैसे मिळवणे ठेकेदारांचं आणि लोकांना त्रास देणे. काय सांगा एक मिनिट, या संदर्भामध्ये पुढे त्यांचे गांगोडे जे आहेत ते बोलतील की याच्याबद्दल काय मोबदला असतो का, किंवा माझं मगाशी त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. तुम्ही सर्व नंबर हद्द फायनल करा, मोजणी मागवा आणि आम्हाला हद्दी कायमच्या खुणा द्या, ज्याचं क्षेत्र भरू द्या आणि एकाच बाजूला ते पोल घ्या. मग आणि आता याचे स्वतःचे नारळाचे 10 झाडं आहेत. त्या झाडांवरनं जर गेली, आज पोलची हाईट त्यांनी सांगितली 40 फूट. 66,000 kV ची लाईन आहे. हा, आणि ते झाड हे कापून टाकावं लागणार आहे नारळाचं. मग 66,000 kV ची लाईन जर आमच्या बंगल्या शेजारून जाते तर उद्या तो शॉक बसू शकतो, आमचं काही घातपात होऊ शकतो. आणि ही जर लाईन जर इथून जर खांबळे राहायला लागले ना, माझा जीव गेला तरी चालेल पण मी त्या खड्ड्यामध्ये बसून राहणार. तर शेतकऱ्याची भूमिका अशी आहे की या ठिकाणी ही जी जमीन आहे ही आमची आहे, या ठिकाणाहून पोल हे गेले नाही पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे. तर जे आवदा पॉवरचे कर्मचारी आहेत ते आपल्या समेत आहेत. या ठिकाणी आता आम्ही शेतकऱ्यांसोबत चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी आमची खाजगी जमीन आहे, ही जमीन जोपर्यंत मोजली जात नाही तोपर्यंत या ठिकाणून पोल गेले नाही पाहिजे. ऍक्च्युली आम्ही तो लाईन आता इथून टाकणार, म्हणजे याच्या हिशोबाने टाकतो जे बांध आहे फिलहाल, ठीक आहे, त्या हिशोबाने टाकू. आणि जर उद्या यांचे बाउंड्री फिक्स झाली ऍक्च्युली सर्व जे मोजणी करायचं म्हणतात ते आम्ही तर मोजणी करायला देऊ नाही शकत, त्यांना शेतकऱ्यांना प्रॉपर मोजणी करायला द्यावं लागेल. जेव्हा मोजणी होईल त्यांचे बांध फिक्स होईल तेव्हा आम्ही लाईन, मी त्यांना आम्ही लिहून देतोय आम्ही लाईन शिफ्ट करून देऊ म्हणून. पण आम्ही इलेक्ट्रिसिटीच्या नियमाप्रमाणेच हे करतोय, जो टेलिग्राफ ऍक्ट प्रमाणे प्रायव्हेट शेतामधून जाता येतं. हे जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांची जी जमीन आहे स्वतःची 7-12 उताराची जमीन आहे, मालकी जमीन आहे. साहेब, लाईट तर कुठून तरी शेतकऱ्याच्या चंद्रपूर लाईन आली तर लोकांच्या शेतातून आली ना, काही कोणाच्या गव्हर्नमेंटने नाही. पण त्यांनी पर्यायी मार्ग ग्रामसभेचा ठराव आहे आमच्याकडे, ग्रामसभेचा ठराव झालेला आहे आणि त्यावेळेला सांगितलेलं आहे शिवरस्त्याने तुम्ही लाईन घेऊन जावा. पर्यायी मार्ग दिलेला आहे ना आपण. पर्याय मार्ग यांनी जो सांगितलं त्याप्रमाणे एमएडीसीचं म्हणणं आहे की तिकडनं ऑलरेडी लाईन आहे, तिकडनं लाईन नेता येत नाही, तर त्यांनीच आम्हाला पर्याय मार्ग दिलेला हाच मार्ग आणि सर्वे पण झालं त्यांचं अप्रुव्हल. या ठिकाणी जमीन मोजलेली नाही अजून, शेतकऱ्याचं म्हणणं आहे. जरी मोजली नाही पण जेव्हा मोजतील तेव्हा आम्ही शिफ्ट करून देऊ, बोलतोय ना मी आज.
तुम्ही बोलताय फक्त मग त्याच्यात नाही लेटरवरती लिहून देऊ आवाज काय लेटरवर किती लेखी दिलं आणि काय केलं आतापर्यंत किती लेखी दिलं 2 हेक्टरचं तुम्ही 12 हेक्टर करून घेतले नावे तुमच्या काय मोबदला आम्हाला काय मोबाईल ऍक्च्युली गव्हर्नमेंटचा जो टेलिग्राफ ऍक्ट आहे आणि गव्हर्नमेंटचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो GR आहे त्याप्रमाणे 66 वरती मोबदला भेटतो आणि 66 खाली जे डिस्ट्रीब्युशन असते ऍक्च्युली पुरं पब्लिक इंटरेस्टसाठी लाईन असते त्याच्यात मोबदला वगैरे काही नसतो नाही चालत का तुम्हाला? नाही अंडरग्राऊंड नाही करतात सर कारण त्याचं वोल्टेज ड्रॉप होतं त्याच्यामुळे अंडरग्राऊंड करता नाही अंडरग्राऊंड नाही करतात शेतकरी हाताला पेटला ठिकाणून पोल रोवून देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. जीव गेला तरी झालं पण इथून लाईन होऊन देणार नाही काही झालं ना इथून लाईन होऊन देणार नाही आम्ही हा तुमचं जसं म्हणणं असतं हो. काय जबरदस्त थोडी होतं. तुम्हाला सांगितले शिवराज त्यांनी ग्रामसभेचा ठराव आहे त्यानुसार तुम्ही कामकाज करा आता गेलेलं आहे सरपंच तिकडे दाखवायला उत्तर तहसीलदाराकडून आलेलं नाहीये आम्ही जो अर्ज दिलाय त्याचं उत्तर तहसीलदाराकडनं आलेलं नाहीये याचं उत्तर तुम्हाला मगाशी तो दाखवलाय लेटर हेडवरचा पेपर पाहिला का तुम्ही तो तुम्हाला दाखवतो आता सरपंचाच्या गाडीमध्ये आहे तो रस्ता दाखवायला गेलाय तो येतोयच आता ते वाचा जरा बारकाईनं पहिली तुमच्या गोष्ट, संग हा ग्रामपंचायतीला रस्ता नोंद झालेला नाही. हा शेतकऱ्याची अडचण म्हणून एकामेकाला रस्ता सहाय्य करत तो रस्ता ठेवलेला आहे. केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट कुठलीही मोजणी झालेली नाही कोणालाही त्यांचा नंबर माहित नाही. आज हे जर त्या बांधावर नंबर खांबरवून गेले तर उद्या एक खांब काढण्यासाठी शेतकऱ्याला तो त्रास होईल लाखो रुपये मोजायला लागतात तरी तो त्रास होईल. आणि दुसरी दुसरी गोष्ट काय करू शकत नाही साहेब मी तोंडी नाही बोलत तुम्हाला लेटर एडो लिहून द्या. यांचं जे म्हणणं आहे ज्यावेळेस उपोषणावर बसलो होतो आम्ही माळावर त्यावेळेस ग्रामपंचायत ठरावाने असं ठरवून दिलंय की तुमची जी लाईन आहे ही शिवरस्त्याने काटेमाळ्यात जाऊ द्या आणि तिथून तुमची त्या रस्त्याने गव्हर्नमेंटवर रस्ता आहे तिथं जागा आहे त्या रस्त्याने तुम्ही पिंपळगावला द्या आणि असं ठराव दिलेला आहे ग्रामपंचायतने. मग आता ते मोजून ग्रामसभेच्या कशासाठी ठरावामध्ये घेतात? झालेले हा जो रोड आहे हा रोड जो शेतकऱ्यांनी स्वतःसाठी केला होता हे जे तुम्ही पोल लावणार आहे याचा शेतकऱ्यांना काय मोबदला भेटतोय का? नाही मोबाईल नाही मोबदला भेटत नाही. मग आता शेतकऱ्यांची तर याला साहेब परवानगी आहे. शेतकऱ्यांसाठीच चाललंय पण आता परवानगी नाही शेतकऱ्यांची याला इथून पोल द्या म्हणून असं ते साहेब ऍक्च्युली टेलिग्राफ ऍक्ट मध्ये जे डिस्ट्रीब्युशन लाईन असते ही शेतकऱ्यांच्या याच्यातूनच जायची त्याला काही परमिशनची पण हे नसते परमिशनची गरज लागत नाही. परमिशन कर म्हणजे शेतकरी स्वतः सहमतीने जातो संमती करूनच जातो आपण काही जबरदस्ती थोडी आता या करतो. ठिकाणी एवढी शेतकरी देतील ते आज नाही उद्या नाही ते त्यांचा थोडासा विचार करून घ्या. साहेब दडपशाहीचा काही त्याचा संबंध नाही. आता इथं आमच्या दडपशाहीसाठी पोलीस आणल्यात आम्हाला काट्या पिंजर आणायसाठी हा? तुम्हीच आता पोलिसाला बोलवलं ना आम्ही बोलवले का हा? नाही पोलिसाला कोणी बोलवलं तुम्हीच बोलवलं ना का आम्ही बोलवले मग तुम्ही आमच्या दडपशाहीसाठी आणलं ना मग तर साहेब आम्ही बोलतोय शेतकऱ्याचं ना साधं म्हणणं आहे शेतकऱ्याचं साधं म्हणणं आहे या ठिकाणी मोजणी करा आणि तुमचे पोल सर आम्ही नाही मोजले साहेब ज्याची शेतकरी प्रॉपर्टी तेच मोजले तिथं सहाय्य करावं तुम्ही करू लागतं शकत नाही ते. नाही, आम्ही कसं करू? आम्ही मोजणी करू वर्षाने मोजणी येईन त्यावेळेला मग तुम्ही पोल राहा तोपर्यंत काय पोल बिल राहायचं नाही मोजणी झाली का आम्ही देऊ शिफ्ट करून तुम्ही सांगा ना कुठे तुमचा बांध आहे सगळे असले नाही, 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 नंतर नाही अहो, साहेब 1 वर्ष आता plan ready झाला 15 दिवसात आमचा ग्रामपंचायत ठराव आहे. ग्रामसभेचा ठराव काय आहे? बरं का तुमच्या लोकांना किती वेळ या आधीच जर मोजणीला जर तहसीलदार तुमची जी कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून जर तुम्ही मोजणी केली तर शेतकऱ्याचे बरेचसे प्रश्न मिटू शकतात असं वाटत नाही तुम्हाला? मोजणीला यांना द्यावं लागेल ना अर्ज वगैरे तहसीलदारांसमोर त्यांचं म्हणणं आहे कसा ठराव आम्हाला मोजणी करता येत नाही तुम्हाला मोजणी करता येत नाही तर आमची मोजणी होईल त्यावेळेला तुम्ही या पोल राहायला तोपर्यंत आम्ही काय राहून देणार नाही इथं काम शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी आता मोजणी करता येणार नाही मग माळ कसं मोजलं तुम्ही सरकारी होतं त्यांनीच मोजायला लावला तो तो माळाचा घेऊन विषय आलो सोडून द्यावा. आम्ही तिथं पैसे नाही भरले माळाचा विषय. ऑलरेडी पैसे भरले MECB प्लांट येतो त्यांच्याकडे आमचे शेतकऱ्यांचे इथं आम्ही काम होऊन देणार नाही इथं मधून खांबले राहून जाऊन देणार नाही काम करा पर्याय मार्ग हा तुम्ही पर्याय मार्ग तुम्हाला दिलाय ही जमीन कलेक्टरला द्यायची कलेक्टरने त्यांनी ऑर्डर दिली त्यांनीच मोजायला लावली फक्त आम्ही बरोबर आलो
हे पण होते आम्ही पण तुम्हाला होतो. परवानगी परमिशन कुठून दिले आम्ही ग्रामसभेने? तुम्ही शिवरस्त्याने नियोजन करा, शिवरस्त्याने करा, मधून अजिबात जाऊन देणार नाही. ग्रामसभेचा ठराव आहे का शिवरस्त्याने द्या आणि तहसीलदारांनी ते कबूल केलेले आहे. तहसीलदार साहेबांनीच सांगितलं होतं आता हे झालंय तर इकडे घेऊ नका, शिवरस्त्याने जाईल. ग्रामपंचायतचा ठराव यंदा दिला नाही का? दिलाय ना, दिलंय ना तुम्हाला ग्रामसभेत ठराव भेटला नाही का? सरपंच घेऊन गेले. नाही भेटला, थांबा आता तुम्ही, तुम्हाला ग्रामसभेत ठराव देतो, अजिबात जायचं नाही तसं, आता लगेच देतो. खाजगी रस्ता आहे. खाजगी म्हणजे इथं काय कोणच्या हद्दी फिक्स नाही, कुठं काय नाही. आणि एवढी शेतकऱ्यांसाठी केलेला रोड होता. शेतकऱ्यांसाठी मी जेणेकरून नोंदणीकृत नाही नाही, कुठले नोंद नाही, कुठले काय नाही. हे आमच्या परस्पर बुवा याला जायला आपले भाऊबंद आहे सगळे, याला त्याला जायला किल्ला रस्ता आहे आणि त्याला लय जवळ पाहिजे, त्यांनी कुठूनही जावा. पण हा जर बांध समजा आम्ही जर हे काढला तर हे कुठून करणार आहे? हा रस्ता नाही ना, हे तर बरोबर ना. तसं अधिकाऱ्यांना आपण सगळे पत्र दिले, सगळ्या गोष्टी केल्या, त्यांना सगळं सांगितलेलं आहे, तरी हाच रस्ता कशाला पाहिजे त्यांना? बरं एवढी मोठी लाईन घेणार, पुढे आमची सगळ्यांची घरी, उद्या काही जर झालं तर हे जबाबदार राहणार आहेत का? आणि त्याला नगर नाही. हा, त्यालाही नगर नाही, तिकडून न्यावा त्यांनी, कुठून न्यावा, किंवा पर्याय रस्ता त्यांना दिलाय तो त्यांच्या पद्धतीने. पण इथं जर एवढी मोठी घर आहे, उद्या बाय चान्स काय झालं तर या घटनेला कोण जबाबदार राहणार आहे का? तसं त्यांनी लिखी द्यावं, या घटनेला आम्ही जबाबदार राहीन बुवा. आणि इकडे वर बघा तुम्ही जाधव, की हे झाडं एवढी जवळ आहेत की उद्या समजा आपल्याला इथून काही न्यायचं म्हटलं नाही, झाडांपेक्षा आपली घर आहे, घर महत्वाची. की लागणार. मग ह्या विचाराचं एक झाड काढायचं. मोबदला भेटत नाही, ही शेतकऱ्यांसाठीची. मग कशाला येतं आमच्या जवळ तुम्ही? शेतकऱ्याला आहे ना तिकडून भरपूर ठिकाणी आहे शेतकऱ्यांना. ते शेतकरी नाहीत का तिकडचे? हे शेतकरी आहेत का जे त्या अडचणीत साहेबांचं येते? म्हणणे का आम्हाला जवळ पडते, बरोबर ना. मग जवळ जर पडतं, एवढं मोठं ववांडा मारण्यापेक्षा सरळ रस्ता जातो ना, मग सरळ लाईन ने ना वावरात. आपल्या समेत आता चांडोली खुर्द गावचे उपसरपंच अमोल दाभाडे हे आहेत. तर आता आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. नक्की आता हे शेतकरी या ठिकाणी सर्व जमलेले आहेत. जी आवादा पॉवर कंपनीची जी पोल या ठिकाणाहून जाणार आहे, काय भूमिका आहे सर्व शेतकऱ्यांची, काय मागणी आहे नक्की? या ठिकाणी शेतकऱ्यांचा मुळात म्हणजे पूर्ण विरोध आहे. मुळात म्हणजे या प्रोजेक्टला या सुरुवातीपासून आमच्या गावचा विरोध होता. प्रोजेक्टला विरोध नव्हता, त्या सुरुवातीला या प्रोजेक्ट आवादा कंपनीची आहे, यांनी मनमानी कारभार करून गायरानाची जागा त्यावेळेस आमरण उपोषण केलं होतं तुम्ही. उपोषण केलं होतं. आम्हाला काही मागण्या मान्य केल्या होत्या त्यांनी, पण तसे काही ते काही वागले नाही. त्यांनी मनमानी कारभार करून आता ते सोलर आणि पॅनल उभे केले सर. त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला भांडायला जायचं त्यावेळेला म्हणायचं गायरानाचे मालक आम्ही आहे. आता या शेतीचे मालक शेतकरी आहे आणि तुम्ही या शेतकऱ्यांना कोणाला न विचारता आता तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतातून जर खांब नेणार असेल तर शेतकरी 100% विरोध करणार आहे. आज या ठिकाणी कंपनी सांगते आम्ही बांधाच्या मधून जाणार आहे, पण मुळातच या शेतकऱ्यांची वाद चालू आहे का हा बांध पुढे आहे, अजून फायनल नाही, मोजणी फायनल नाही. आणि मोजणीला अर्ज करून 6 महिने झाले, अजून सरकारची यंत्रणा आहे, सरकार अजून मोजणी पण नाही करून देत. आवाजा जी कंपनी आहे तिला मोजणी करण्यास सांगितलं होतं काय? असं सांगितलं होतं ना आपलं काही 16 तारखेला मागच्या 16/4 ला एक लेटर दिलं होतं. तसं तर हा सर्वे तुम्ही रस्त्यांचे पूर्ण मोजणी करून सर्वे रोडनी जो शिवरस्ता आहे त्याची आमची हद्दनी कायम करून मग शिवरस्त्याने ती लाईन जाऊ दे असं आपण त्यांना सांगितलं होतं. ठराव झाला होता. हा ग्रामपंचायतचा ठराव झाला होता. ज्यावेळेला उपोषण केलं होतं त्यावेळेला पण तेच ठरलं होतं. तरी पण जसं त्यांना सोयीचं वाटेल त्या पद्धतीनेच ते काम करतात. म्हणजे मनमानी कारभार शेतकऱ्यांचा तर विरोध आहेच आहे. असं मी या ठिकाणी माझ्याशी आलो होतो तर पोलीस स्टेशनची गाडी देखील या ठिकाणी आली होती. नाही, पोलीस स्टेशनला त्यांना तेच सांगितलं की आम्ही जे आतापर्यंत पत्रव्यवहार केला त्याचं उत्तर द्या आणि नंतर मग तुम्ही कारवाई करा. पोलिस तेच म्हणले आम्हाला डॉक्युमेंटली काही आलेलं आहे, आम्ही त्या पद्धतीने मग हे करू. आता हे जे पोल उभे राहतात याचं काही तुम्ही आवाजा कंपनीचे अधिकारी आहेत त्यांनी चर्चा केली होती का? हे जे पोल उभे राहणार आहेत याचा काही मोबदला शेतकऱ्यांना मिळतो का? काय काय नाही, ते बोलले सरकारने GR काढलेला आहे का 33 KVचं काय त्याच्या पुढे गेलं 33 KVच्या 33च्या पुढे तुम्हाला शेतकऱ्यांची परमिशन लागत नाही. मी त्यांना बोललो का तुमचं काय GR वगैरे आहे का तो द्या आम्हाला. परमिशन दिलेली आहे का शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी कोणीच परमिशन नाही दिली. कोणी परमिशन दिली नाही. शेतकरी कशी परमिशन देते? शेतकऱ्यांसाठीच की शेतकऱ्यांना भेटलेच नाही. डायरेक्ट त्यांनी आले त्यांना वाटलं ना हो पोल लावायला सुरुवात केली. आले आणि पोल लावायला सुरुवात केली. आणि आम्हाला धमकी देऊन सांगतात का मुख्यमंत्री याच्यात पार्टनर आहे, त्याच्यामुळं तुम्हाला खूप त्रास होईल, तुम्हाला आतमध्ये पोलीस स्टेशनला टाकलं जाईल, केंद्र घेऊन गाडी घेऊन इथे.
कंपनीच मुख्यमंत्री हा कंपनी सौर ऊर्जा कंपनी म्हणजे ही मुख्यमंत्री पार्टनर आहे. शेतकरी या जमीनचा मालक असून होता शेतकऱ्यांना अशा पद्धतीने वागणूक दिली जाते थोडक्यात. अहो शेतकरी म्हणजे आताच एकतर मेटाकुटीला आलाय, रुपये त्यांना फक्त शेतीतून उत्पन्न होईनी, कांद्याला बाजार नाही, दुधाला बाजार नाही, आणि आता हे खांबळे याच्यात टाकायचे मध्ये हा काय थोडा त्रास नाही. ते खांबळे जे आहेत इथून आता इथं तर घर नाही पण पुढे गेल्यावरती घर आहेत का? एवढं गेल्यावर घर आहे, माझंच पहिलं घर आहे. माझ्या घरावरूनच हे खांबळे जातात. त्या खांबळ्याच्या तारा तिथून माझ्या घरावरून माझ्या घरी गेल्यानंतर माझ्या कुटुंबाला जीविताला धोकाच आहे. लोकांचे हो, एवढी पॉवरची लाईट ही काय कमी पॉवरची लाईट नाही. 66 किती आहे? 66,000 66,000 किवीची लाईट आहे. 33 kV. 33,000. हा 33 आहे का? पॉवर सांगतो हो, 66 आहे. त्याला power या इकडे किती आहे? सांगा. 66,000 ना? 66,000. टीव्हीची असली तर शेतकऱ्याला अडचण आहे. नाही मला माझ्या बंगला शेजारून 66,000 जाते. म्हणजे मला खूप भरपूर त्रास मोठी आहे. हा? काय भूमिका असणार आहे एकंदरीत शेतकऱ्याची आणि काय असणार शेवट? शेतकऱ्यांचा या ठिकाणी पूर्ण विरोध आहे आणि शेतकरी आता सगळे तुम्ही पाहिले सगळे शेतकरी बसून आहे. बसून या ठिकाणी ग्रामपंचायत ठरवलं मान्यता ग्रामपंचायतला जर पहिल्या दिवसापासून कंपल्सरी ठराव मान्य करतात का ती? नाही, ग्रामपंचायत मुळात म्हणजे ठराव फक्त नाममात्र आहे. ग्रामपंचायत बरखास्तच केल्या पाहिजे महाराष्ट्रात. सध्या हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे. आणि सर्व शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी या जो आवादा कंपनी जे पोल उभे राहणार आहे याला पूर्ण विरोध केलेला आहे. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, चांडोली, खुर्द.